तर पोलिसांच्या घरांसाठी 1768 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे। महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचा प्रस्ताव मंजूर झालाय। जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने काम करत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजेत यासाठी प्रारंभीपासूनच आग्रही होतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय एक्स पोस्ट केलेली आहे ती पाहूयात। जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत पोलिसांना घरे मिळाली पाहिजेत यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही आहे। त्यामुळे 2014 ते 2019 या काळात पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवण्यात आली। मवियाच्या काळामध्ये योजना बंद केली गेली होती, नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरू केली। 5459 पोलिसांना घरांसाठी घर बांधणीसाठी 1768 कोटी मंजूर केले। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, पोलिसांच्या घराचा मार्ग मोकळा झालेला आहे। पोलिसांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। अधिक माहिती या संदर्भात। खरं बघायला गेलं तर महाराष्ट्र पोलिसांसाठी आज खरं तर एक महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण की पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांसाठी पुन्हा एकदा एक निधी मंजूर केलेला आहे, जो साधारणतः 1760 कोटी इतका आहे। आणि जे महाराष्ट्र पोलिसातले जे काही अधिकारी आहेत किंवा पोलीस बांधव आहेत जे आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, त्यांच्यासाठी 4500 घरांच्या बांधणीसाठीची घोषणा जी आहे ती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। खरं तर मागच्याही वेळेला ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते, त्यावेळेस देखील त्यांनी महाराष्ट्रातील पोलिसांसाठी, मुंबई पोलिसांसाठी जे आहे घर बांधणीचा मुद्दा जो आहे तो त्यांनी जोर धरून घेतला होता। आणि आता पुन्हा एकदा महायुती सरकारला स्थापन होऊन आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे जाऊन 1.5 वर्षांचा कालावधी होत आलेला आहे। आणि अशामध्ये पुन्हा एकदा 4500 महाराष्ट्र पोलिसांसाठी ही खुशखबर मानली जाते। खरं तर अनेक लोक आणि अनेक पोलिसांचे कुटुंबीय हे सातत्याने वाट बघत असतात की आम्हाला घरं कधी मिळणार, आणि अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित प्रश्न आहे की जे पोलीस महाराष्ट्रासाठी किंवा मग सर्वसामान्य जनतेसाठी जे आहेत सेवा करत असतात, पण मात्र त्यांच्यासाठी चांगली घरं नाही आहेत, अशी तक्रार जी आहे ती सातत्याने होताना दिसून येत असते। आणि अनेकदा अधिवेशन असेल किंवा मग त्या व्यतिरिक्तही अनेकदाही हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जात असतो की मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, यांच्या घरांसाठीचं काय। पण आता महायुती सरकारने जी आहे पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यात आता सुमारे 1760 कोटी इतकी रक्कम, आणि इतकंच नव्हे तर 4500 पोलीसवाल्यांसाठी घरं जी आहेत ती आता बांधण्यात येणार आहेत। ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले रहा।